नमस्कार सर्वांना, जय श्रीराज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवत आहे मी कांद्याची पात। कांद्याची हिरवी पात आहे ही, डाळीमध्ये बनवणार आहे। कांद्याची पात बनवण्यासाठी इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे। ही भिजू घातली होती मी 2 घंट्यापूर्वी। डाळ छान भिजलेली आहे। कांद्याची पात बनवण्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। कांद्याची पात आहे ना, बारीक बारीक कापून घ्यायची। बघू शकता याप्रमाणे कापायची। कांद्याची पात आहे ना, मुगाच्या डाळीमध्ये छान लागते खायला। याप्रमाणे मी सर्व पात कापून घेते। कांद्याची पात कापून झालेली आहे। सर्व कांद्याची पात मी कापून घेतलेली आहे। गॅस ऑन करायचा, त्याच्यावरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। ह्या हिरव्या मिरच्या आहेत, याला मी तोडून घेतलेले आहे कारण व्यवस्थित भाजतात। मिरच्या भाजण्यासाठी थोडं तेल टाकायचं, छान परतून घ्यायचं। मिरच्यामध्येच थोडे शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाण्याला पण छान भाजून घ्यायचं। शेंगदाणे आणि मिरच्या भाजणं झालेल्या आहेत, याला प्लेटमध्ये काढते। त्याच्यामध्येच कोथिंबीर थोडी परतून घ्यायची। कोथिंबीरला पण परतून घेतलेलं आहे मी कढईमध्ये, त्याला पण प्लेटमध्ये काढायचं। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी। मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं। मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे मी, जास्त बारीक पण नाही केलं, थोडं जाडसर जाडसर ठेवलं। मध्ये मी भाजी बनवणार आहे, त्यासाठी तेल टाकते। तेल गरम झालेलं आहे, जिरं टाकायचं। लसणाची पेस्ट परतून घ्यायचं, लसूण लालसर होईपर्यंत। हिरवी मिरची आणि शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, त्याला पण छान परतून घ्यायचं। मीठ टाकायचं, थोडी हळद टाकायची, परतून घ्यायचं चांगलं। भिजवलेली मुगाची डाळ टाकायची, छान मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झालेलं आहे। कांद्याची पात टाकायची, तिला पण छान मिक्स करून घ्यायचं। कांद्याच्या पातीला पण ती पात मिक्स करून झालेली आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं, मिनिटं असंच ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहेत, बघू शकता। कांद्याची पात आणि मुगाची डाळ दोन्ही पण शिजलेले आहेत बघा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कांद्याची पात आणि मुगाची डाळ कशी झाली।